माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय ऑमलेट सँडविच. अगदी झटपट आणि पोटभरीचा असा हा नाश्ता आपला इथे तयार होतो. त्यासाठी इथे बोलमध्ये मी 2 अंडी फोडून घेते. इथे आपल्या गरजेनुसार आपण अंडी घ्यायची आहेत. मी 1 ऑमलेट सँडविच बनवते. त्यासाठी इथे 2 अंडी मी घेतलेली आहेत. आता फोर्कने किंवा व्हिस्करच्या सहाय्याने अंडी छान अशी फेटून घ्यायची आहेत. शक्यतो फोर्कने फेटून घ्यायची म्हणजे छान अशी फेटली जातात अंडी. आता यामध्ये मी इथे अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो इथे असा फाईनली चॉप करून घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालणार आहे. सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात आणि अगदी बेसिक मसाले यामध्ये आपण घालणार आहोत. फार काही मसाले देखील आपण इथे घेणार नाही आहोत. पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे. इथे आपण मिरच्या देखील घेतलेल्या आहेत. जर का लहान मुलांसाठी करणार असाल तर तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आता इथे अंड्याचं मिश्रण आपलं रेडी आहे. इथे 2 स्लाइस मी ब्रेडचे घेतलेत. मी ब्राउन ब्रेड घेतलाय, तुम्ही व्हाईट ब्रेड घेतलात तरीही चालेल. आता एका पॅनमध्ये इथे मी बटर घेतले अर्धा चमचा. सगळीकडे बटर स्प्रेड करून घ्यायचं. पॅन चांगलं तापवून घ्यायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर गॅस ठेवून सगळं मिश्रण पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आणि असं स्प्रेड करून घ्यायचं पॅनवरती. आता जे ब्रेड आहेत ते एका बाजूने असे डीप करून घ्यायचे आहेत आणि नंतर पलटवून घ्यायचं. असे दोन्ही ब्रेड मी व्यवस्थित कोट करून घेतलेले आहेत आणि गॅस आता इथे मात्र आपला लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. फास्ट गॅस केला तर इथे ऑमलेट आपलं करपू शकतं. सगळ्या बाजूने आपण कढया सोडवून घेणार आहोत ऑमलेटच्या आणि नंतर मी दाखवते त्याच पद्धतीने उभ्या रेषेत असा कालथा घालून आपण हे ऑमलेट पलटवून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूने जर का तुम्ही कालथा घातलात तर इथे ऑमलेट आपलं तुटू शकतं. त्यामुळे जे उलाटणं आहे ते मी दाखवलेल्या पद्धतीने जर का घातलं तर परफेक्ट असं ऑमलेट आपलं इथे पलटवून होणार आहे. दुसरी बाजू छान अशी शेकून घ्यायची, भाजून घ्यायची आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या मी अशा आतल्या बाजूने फोल्ड केलेल्या आहेत. इथे आता मी टोमॅटो आणि कांद्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत. ते असे लावून घ्यायचे. तुम्हाला इथे काकडी, गाजर वगैरे ठेवायचं असेल तरी चालेल. मध्यभागी पुन्हा असा फोल्ड करून घेतलेला आहे मी आणि वरनं आता दोन्ही बाजूंनी थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि हा ब्रेड देखील छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. इतकं जबरदस्त हे ब्रेड ऑमलेट तयार होताना लहान मुलंच काय मोठी माणसं देखील अगदी आवडीने खातात. इतका जबरदस्त आणि पोटभरीचा असा आपला हा ब्रेकफास्ट नाश्ता इथे तयार होतो. लहान मुलांना देणार असाल तर सॉस सोबत त्या मोठ्यांना एखाद्या हिरव्या चटणी सोबत सर्व करू शकतो. आणि इथे मस्त खरपूस असं हे सँडविच मी भाजून घेतलेलं आहे. एका डिशमध्ये सर्व्ह करून दाखवते. हे आता तुम्हाला मध्यभागी मी कट करून दाखवते. मी इथे 2 पीसेस करते. तर एकदा नक्की या पद्धतीने हे सँडविच करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक